हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मग आमच्या चंगूमंगूंचा बड्डे झाल्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे आज माझा बड्डे होता. मग काय अहोंना मी आधीच सांगून ठेवलं होतं की बाकी दुसरं मला काही नाही पाहिजे, मला फक्त त्या दिवशी त्यांच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करायचा आहे. मग सकाळीच मस्तपैकी रेडी होऊन आम्ही आमच्या दोघांच्या म्हणजे एकदम फेवरेट ठिकाणी चाललो होतो. म्हणजे मला तरी असंच वाटत होतं की अहो मला आमच्या फेवरेट ठिकाणीच घेऊन चाललेत, परंतु मग मला नंतर समजलं की यांच्या डोक्यामध्ये काही भलतं शिजतं. म्हणजे माझ्या मते आम्ही तर निघालो होतो सुरुची बीचकडे अँड आय वॉज रिअली व्हेरी एक्साइटेड. कारण मला वाटते आम्ही 2 वर्षांनी त्या ठिकाणी निघालो होतो. थँक गॉड ट्रेनला जास्त गर्दी नव्हती, परंतु मग आम्हाला डिरेक्टली वसईसाठी ट्रेन नाही मिळाली, म्हणून आम्ही मग मालाडवरूनच बोरिवलीसाठी ट्रेन पकडली. 10-13ची होती ना. वसई बोलता बोलता मग काय यांनी मला अचानक उतरवलं मीरा रोडला. मग काय थोडा वेळ मलाही काही समजलं नाही की म्हणजे आम्हाला जायचं होतं सुरुची बीचला, मग यांनी मला मीरा रोडला का उतरवलं असेल. हा, आता मला गेस करायला जास्त काही टाइम नाही लागला. तसे मग मला थोडीफार आयडिया आलीच की यांच्या डोक्यामध्ये नक्की काय शिजतंय. ऑब्व्हियसली बायकोचं डोकं हे नवऱ्याच्या डोक्यापेक्षा नेहमी एक स्टेप पुढे चालतं. कुठे घेऊन चालत मला सांगा तरी. मला माहिती नाही कुठे घेऊन चालले. एकदा आमचं सुरुचीला जायचा प्लॅन होता आणि मध्येच हा प्लॅन कॅन्सल करून यांनी मला मीरा रोडला उतरवलंय. माहित नाही कुठे घेऊन चाललेत मीरा रोडला. नाव तरी सांगा जागेचं, कुठे चालले होते. अरे सरप्राईज झालं ना, आता आलो ना मी मीरा रोडला. सरप्राईज बघू, कधी सरप्राईज प्लॅन न करणाऱ्या माणसाला सरप्राईज असते का. बिचारे कधीपासून म्हणजे 2 दिवस झालं माझ्या बर्थडेसाठी किती मोठा मेसेज टाईप करत आहेत. सो क्यूट ना. तसं त्यांना बोलली मी की पुढच्या बर्थडेसाठी काही भागी ठेवा. तर मग तो हा स्पेशल मेसेज होता अहोंकडून. थँक्स अहो फॉर मेकिंग माय डे एक्स्ट्रा स्पेशल. अहो सांगा ना आपण कुठे चाललोय. सांगत नाही येत मला. मला माहिती आहे. नाही मला नाही माहिती आहे. मला खरंच नाही माहिती कुठे घेऊन चालले. सरप्राईज आहे ना. थोडी हिंट आहे मला तशी सरप्राईजची. तर ते कसं माहिती असेल आपण जरा नाटक करायचं थोडं माहीत असल्याचं. नाही मला खरंच नाही माहिती आहे कुठे घेऊन चालले ते. लांब कुठे आले. नाही, शुभम आणि सँडी इथेच राहतात मला माहिती आहे. हां, त्यांच्या घरी घेऊन चालत का मग. मला असं वाटतंय मी गेस केलं ते बरोबर आहे. माझी जी फ्रेंड्स आहे त्यांच्याच घरी मला घेऊन आले 100% मला माहिती आहे. एवढ्या मोठ्या बिल्डिंग. तुम्ही मला कुठे घेऊन आला ते सांगा आधी. सांगत नाही येत मला. वेट लाइट लगा सिद्धेश लाइट लगा. ओह थैंक यू सैंडी. हैप्पी बर्थडे. थँक्यू सैंडी. चालू करू. चालू कर. Coco.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Jyoti. Happy birthday to you. Yay! क्या दूँ? जा जा. तो नहीं देख रहा. अच्छी आनी चाहिए. केक ऑसम है. मस्त है. फ्लेवर में. नहीं अच्छा है. मतलब 3 दिन से केक ही खा रहा हूँ. पॉज कर ले. उनको फोटोज ले. आपको टी-शर्ट में लगा. असं दादा मिळतं काय करायचं? हाँ चलेगी. तो रिएक्ट कर कि इस उंगली में पहनाया है. हाँ उसको टिक कर. डांस. हाँ डांस. नाइस. हाँ ये रॉन्ग. क्या बात है? वन मोर. उठा ले उसको वो. अरे उठा लो. ये अरे पास बोल थोड़ी दूर बोलते. इसमें भारी हो रही हो. बस. या अभी घुमा. नहीं चलेगा. चले हाँ रुको अभी फोटो लेती हूँ. ट्रस्ट मी गाईज, माझं हे आजच्या दिवसातलं सर्वात बेस्ट गिफ्ट होतं. आय मीन किती मंथ्स नंतर आम्ही आमच्या सर्व फ्रेंड्सना भेटलो होतो. केकपासून डेकोरेशनपर्यंत सिद्धेश आणि सँडीने खूप छान अरेंज केलं होतं सर्व. त्यांच्या लग्नानंतर खरं तर असं खूप वेळा प्लॅन केलं की त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं, परंतु काही शक्यच झालं नाही. मग बर्थडेच्या निमित्ताने माझी ही देखील इच्छा पूर्ण झाली. मग आम्ही सर्वांनी एकत्र बसून नाश्ता केला. त्यानंतर मग आम्हालाही घरी जायला निघायचं होतं. सिटी लाईट. हे फक्त नॉनव्हेज नाही ना? व्हेज पण आहे ना? व्हेज पण आहे. चला पुढे. नसतं म्हणत तर चाललंच मला माहिती. सिद्धेश आणि सँडी यांच्या घरून निघता आम्हाला दुपार झाली होती. त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर जेवायचा प्लॅन देखील केला. मग आम्ही आमच्या दोघांचंही फेवरेट पनीर क्रिस्पी आणि फ्राईड राईस ऑर्डर केलं होतं, जे की खूप यम्मी होतं. त्यानंतर मग घरी आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा केक कटिंग करायची होती. त्याच्यामुळे मग आधी आईने माझं औक्षण करून घेतलं. इकडे बघ. येते काय दिलं खायला? चॉकलेट
पडायला होईल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Jyoti. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Jyoti. Happy birthday to you. आणि नंतर घ्यायचा माऊ एक फोटो घे रे माऊचा आता झालं त्या केक काटला का कापला गेला तो कुठे चालला बाहेर कुठे गेला तो एकटा बाहेर साहिल आहे लकडेच गेला बहिणी असं वा ना थोडस पडेल 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 आता पडेल आम्ही या बस 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 जेवण कुठे चालली अनु ही बघ बाहेर चालली मग केक कटिंगच्या वेळेस दीदी दीपाली आणि आमचे चिंकूही घरी आले होते. आम्ही सर्व मग एकत्र जेवायला बसलो. असा मग ओव्हरऑल एकूण खूप छान असा माझा डे सेलिब्रेट झाला होता. स्पेशली थँक्स फॉर अहो आणि घरातल्या बाकीच्या सर्वांनाही की ज्यांच्यामुळे माझा दिवस खूप छान गेला. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना हा माय बर्थडे व्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग आणि मजेशीर व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.